नमस्कार. नवचैत्र रात्रोत्सवाचा आज 8वा दिवस असून आजच्याच दिवशी अष्टमी तसेच नवमी आलेली आहे. 8वा दिवस आहे माता महागौरीचा. महागौरी यांचा रंग आहे गुलाबी आणि पांढरा. वाहन आहे ऋषभ. यांचं रूप अत्यंत गौरवर्ण, शांत, 4 हात, हातामध्ये त्रिशूल, डमरू आणि वरद मुद्रा अशी धारण केलेले आहेत. यांचे वैशिष्ट्य आहे शुद्धता, शांतता, क्षमा आणि पवित्रता. पवित्र प्रकाश, आत्मशुद्धी, कर्मशुद्धी हे त्यांचे प्रतीक. यांचा आध्यात्मिक विशेष आहे अंतर्मन शुद्ध करते, नकारात्मकता दूर होते, मन शांत आणि स्थिर होते, जीवनात प्रकाश आणि सौम्यता येते, आध्यात्मिक सौंदर्य जागृती होते. तसेच चैत्र नवरात्रोत्सवाचा 9वा दिवस आहे माता सिद्धिदात्रीचा. सिद्धिदात्री यांचा रंग आहे जांभळा आकाशी. वाहन आहे सिंह आणि त्या कमळावर सुद्धा विराजमान आहे. यांच्या 4 हातांमध्ये एका याच्यात कमळ, गदा, चक्र आणि शंख त्यांनी धारण केलेला आहे. सिद्धी, ज्ञान, पूर्णता, आत्मजागृती ही त्यांचे विशिष्ट. दिव्य शक्ती, आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक पूर्णता हे त्यांचं प्रतीक. आध्यात्मिक विशेषामध्ये सहस्रार चक्रातून जागृती होते, दिव्य ऊर्जा मिळते, अंतर्ज्ञान वाढते, आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढते, जीवनात पूर्णता येते. मग माता महागौरी तसेच सिद्धिदात्री या दोघींचेही विशेष आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? म्हणजेच आपण एका छोट्याशा मेडिटेशनसाठी तयार होऊया. सर्वांनी ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे. तुम्ही पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन यापैकी कुठल्याही आसनामध्ये बसू शकता. पायाचा त्रास असेल तर चेअरवर बसूनही तुम्ही मेडिटेशन करू शकता. एक लांब श्वास घ्या, होल्ड, रिलीज करताना आपले दोनही डोळे अलगद मिटा. लांब श्वास घ्या, होल्ड, रिलीज. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुमचं मन अगदी शांत होत आहे. हीच प्रक्रिया नैसर्गिकरित्या चालू राहू द्या. तुमचा प्रत्येक श्वासामध्ये तुम्हाला चैतन्य, जागृती, त्याचबरोबर ऊर्जा निर्माण होते आहे. तुमच्या पेशी ऊर्जित होत आहेत. आता कल्पना करा, तुमच्या समोर माता महागौरी उभी आहे, पूर्ण पांढऱ्या तेजस्वी प्रकाशात. तिच्या हातातून पवित्र प्रकाश हा तुमच्याकडे येतो आहे. हा प्रकाश तुमच्या हृदयाला पहिल्यांदा भेटतो आहे. त्या हृदयातून तो प्रकाश संपूर्ण तुमच्या शरीरामध्ये एक ऊर्जा पसरवितो आहे. त्या ऊर्जेने, त्या प्रकाशाने तुमचे मन शांत होत आहे. तुमचे विचार शुद्ध होत आहेत. तुमच्या हृदयातील सर्व दुःख, सर्व राग, चिंता, नकारात्मकता हा प्रकाश दूर करतो आहे. तुमच्यामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारचा आजार तो दूर करतो आहे. ज्याही ठिकाणी तुम्हाला दुःख होत असेल, पेन होत असेल, त्या ठिकाणी एक काळ्या रंगाचा डाग दिसतो आहे आणि हा प्रकाश त्या ठिकाणी त्या डागाला दूर सारतो आहे. आणि जसा जसा त्यामध्ये शुद्धता होत आहे, ते दुःख दूर होत आहे, तसा तसा ते पेन किंवा तो काळा डाग हा एका काळ्या धुव्याच्या प्रमाणे निघून जात आहे.
आता माता महागौरी म्हणता आहेत की तू पवित्र आहेस, तू शांत आहेस, तुझ्या जीवनात प्रकाश आहे. आता तुमच्या हृदयात एक पांढरा प्रकाश उजळतो आहे. मनात म्हणा, मी शांत आहे, मी शुद्ध आहे, माझं मन पवित्र आहे, मी निरोगी आहे, मी सक्षम आहे, माझ्या जीवनात प्रकाश आहे, माता माझ्या सोबत आहेत. याच ऊर्जेत असताना तुम्हाला कल्पना करायची आहे की तुमच्या डोक्यावर जांभळ्या रंगाचा प्रकाश आकाशातून येतो आहे. तो प्रकाश तुमच्या डोक्याच्या भागातून तुमच्या शरीरात प्रवेश करू इच्छितो आहे. त्यांनी जांभळ्या रंगाचं पूर्ण वलय तुमच्या शरीराभोवती तयार केलेलं आहे. तो प्रकाश सहस्रार चक्रातून शरीरात प्रवेश करतो आहे. तुमच्या शरीरात दिव्य ऊर्जा भरते आहे. तुमच्या समोर आता माता सिद्धिदात्री कमळावर बसलेली आहे. ती तुमच्याकडे हसत पाहते आहे. तिच्या हातातून प्रकाश तुमच्या हृदयात येतो आहे. ती म्हणते, तुझ्यात सर्व शक्ती आहे बाळा, तुझ्यातच सर्व ज्ञान आहे, तू पूर्ण आहेस. तुमच्या डोक्यावर एक तेजस्वी प्रकाश गोल तयार झालेला आहे. तुमच्या शरीराभोवती एक वलय तयार झालेला आहे. तुमचे मन शांत आहे, आत्मा प्रसन्न आहे. मनात म्हणा, मी पूर्ण आहे, माझ्यात दिव्य शक्ती आहे, माझं सहस्रार चक्र जागृत होत आहे, मी शांत आणि शक्तिशाली आहे. माता माझ्यावर कृपा करतायत. आता याच ऊर्जेमध्ये, याच सकारात्मक भावनेमध्ये, याच पॉझिटिव्हनेसमध्ये तुम्हाला दोनही हात एकमेकांवर घासायचे आहेत. हातामध्ये घर्षण निर्माण होताच, ऊर्जा निर्माण होताच तुमचे दोनही डोळे तुमच्या तळव्यांमध्ये उघडायचे आहेत आणि संपूर्ण ऊर्जा शरीरावर पसरवायची आहे. जय माता दी. धन्यवाद.